जय शिवराय मित्रांनो. MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण शेतकरी हिताच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत असतो. नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी वेळेवर पीक कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात प्रामाणिकपणे आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज हे पूर्णपणे बिनव्याजी 0% व्याजाने दिले जाते. यामध्ये केंद्र सरकारकडून 4% व्याजाची सवलत मिळते. राज्य सरकारकडून 3% व्याजाची सवलत मिळते. असा एकूण 60% व्याज परतावा शेतकऱ्यांना मिळतो. 2022 पासून राज्य सरकारने ही 3% सवलत सुरू केली आहे. पण खरी अडचण पुढे होती. बँकांचा घोळ संपणार, शेतकऱ्यांची तक्रार दूर होणार. आतापर्यंत शेतकऱ्यांची सर्वात मोठी ओरड ही होती की आम्ही पात्र असूनही आम्हाला या व्याजमाफीचा फायदा दिसत नाही. कारण बँका हे व्याजाचे पैसे थेट कर्ज खात्यात वळवायच्या किंवा मुदलातून वजा करायच्या. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा हिशोबच लागत नव्हता की नक्की किती व्याज माफ झाले आणि किती नाही. बँकांकडून योग्य माहिती न मिळाल्यामुळे लाखो शेतकरी या फायद्यापासून अनभिज्ञ होते. यावर सहकार विभागाने आता एक जालीम उपाय शोधून काढला आहे. आता हे व्याजाचे पैसे बँकेला न देता थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रोख जमा केले जाणार आहेत. या योजनेतून थेट खात्यात जमा होणार पैसे. नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांनी काय करायचे आहे? 1. विहित मुदतीत आपले जे काही व्याज असेल ते कर्जाच्या रकमेसोबत बँकेत भरायचे. 2. त्यानंतर तुम्ही भरलेली ही व्याजाची रक्कम डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना अंतर्गत थेट अनुदान म्हणून तुमच्या मुख्य बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे पारदर्शकता येईल आणि कोणत्या शेतकऱ्याला किती रुपयांचा व्याज परतावा मिळाला हे अगदी स्पष्ट समजेल. नियमित कर्जदार शेतकरी म्हणजे कोण? ज्या शेतकरी बांधवांनी चालू खरीप हंगामात पीक कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज 30 जून पूर्वी किंवा कर्ज घेतल्यापासून 365 दिवसांच्या आत बँकेत जमा करून पूर्ण परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना नियमित कर्जदार मानले जाते. आणि केवळ याच शेतकऱ्यांना या DBT योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा अधिकृत GR आणि पुढील मार्गदर्शक सूचना जशा येतील तसे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. MHB मराठी न्यूजवर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.